भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलाय। मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला। या छाप्यामध्ये सापडलेल्या बॅगेमध्ये 20 ते 25 लाख रुपये होते। केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तर देता आलं नाही असा आरोप निलेश राणेंनी केला। उज्ज्वला थिटे यांची याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळली। अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। भाजप नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरला होता। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरूच आहे। राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये गेलेले नगरसेवकांचं स्वागत करत म्हसळा इथल्या बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीकडून निषेधाचे फलक दाखवत रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले। गोगावले आणि तटकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आले। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। उपरीमध्ये निवडणूक चिन्ह वाटपावरून वाद निर्माण झालाय। निवडणूक चिन्ह बदलल्यानं निवडणूक अधिकाऱ्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। दबावातून चिन्ह बदलल्याचा आरोप करण्यात आला। अमळनेरमध्ये दाखल होता श्रीकांत शिंदेंचं लाडक्या बहिणींकडून स्वागत करण्यात आलं। प्रचारादरम्यान 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली। मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं। पालकमंत्री जालन्याची असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार असंही त्या म्हणाल्या। धुळ्याच्या शिरपूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना आधीपेक्षा अधिक मजबूत झाल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले। तर शिरपूर नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। बदलापुरात उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय। नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करणार आहेत। दरम्यान प्रचार सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे। कल्याणमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी राजीनामा दिला। सचिन पोटे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषद नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। 2021 मध्ये निवडणुका झाल्या असत्या तर तरुणांना संधी मिळाली असती असं मत सुनील तटकरेंनी व्यक्त केलं। महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळालं। आताही शक्य तिथे युती झाली आहे। त्यामुळे नगर परिषदांमध्येही महायुतीला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पंढरपूर नगरपालिकेसाठी एकाच प्रभागातून पती पत्नी निवडणूक लढवत आहेत। तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आदित्य फतेपूरकर आणि स्मिता फतेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। येत्या एप्रिल महिन्यामध्ये सम्राट महाडिक यांचा मोठा सत्कार करण्याचा सुतोवाच मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलाय। त्यामुळे सम्राट महाडिक यांना भाजपकडून आमदारकीचा शब्द पाळला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। अंबरनाथमध्ये शेकडो भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। काल शिवसेना व्यापारी संघ तसंच विभाग प्रमुख रूपसिंग धवल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं राजकारण टोकाला गेल्याची चर्चा आहे। आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंवर भूखंड लाटल्याचा आरोप केला। घराणेशाहीच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं। जळगावच्या सावदामध्ये भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत केलं। दरम्यान रोड शोचंही आयोजन करण्यात आलं। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून दीपक केसरकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांनी केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपल्याचं दिसून आलं। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होतीये। नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातोय। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साताऱ्यामध्ये मवियाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मवियाला संधी देण्याची मागणी मतदारांकडे केली। कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये राजकारण चांगलंच तापलंय। विविध प्रभागांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढावेत अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी केली। मतदारांवर वॉच ठेवला जात असल्याचा आरोप पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला। बीड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हातात संविधानाची प्रत घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचार केला।
लोकशाहीचा उत्सव साजरा करताना संविधानाचा विसर पडू नये यासाठी आम्ही घराघरात संविधानाची प्रत पोहोचवत आहोत, अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली. नक्षलवादामुळे भारतीय संविधान धोक्यात असल्याचं वक्तव्य मंत्री योगेश कदम यांनी केलं. तर नक्षलवादाच्या माध्यमातून संविधान धोक्यात आणण्याचा काहींचा प्रयत्न आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना आपण केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश शिंदे आणि फडणवीसांनी दिले, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. शिरसाट आणि चव्हाणांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून त्यांनी भाष्य केलं. नवी मुंबई शहरामध्ये 45,588 दुबार नावं असल्याची बाब प्रारूप मतदार यादीतून समोर आली आहे. दरम्यान आता बीएलओच्या माध्यमातून एका ठिकाणचं नाव रद्द करणार असल्याची माहिती नवी मुंबई मनपा उपायुक्त डोईफोडे यांनी दिली. दुबार मतदार यादीतील घोळावरून शिवसेना युबीटी पक्षानं निवडणूक अधिकाऱ्यांना घेरलं. ठाणे महापालिका मुख्यालयात जाऊन मतदार यादी नव्यानं तयार करून नंतरच मतदान करावे अशी मागणी शिवसेना युबीटीकडून करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये मतदार यादीतील घोळावर मनसेनं संताप व्यक्त केला. अविनाश जाधव यांनी आयुक्तांची भेट घेत तातडीनं यादी दुरुस्त करण्याची मागणी केली. संभाजीनगरच्या बोगस आयएस प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांसह 6 महिन्यांपासून मुक्काम ठोकणाऱ्या 45 वर्षांच्या कल्पना भागवत या महिलेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसह राज्य गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू आहे. तर या महिलेकडे 10 इंटरनॅशनल नंबर सापडले, त्यामध्ये अफगाणिस्तान आणि पेशावरचा उल्लेख आहे. तिच्या घरात 19 कोटी 6 लाखांचा चेक सापडलाय. महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, यावर उपाययोजना म्हणून एक हेल्पलाईन तयार करण्याचं काम सुरू आहे. त्याचं काम एकनाथ शिंदे बघतायत, अशी माहिती नीलम गोऱ्हेंनी दिली. विविध योजनांची महिलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्याचा मनसेकडून निषेध करण्यात आला. पवईमध्ये निषेधाचे बॅनर लावले. आचारसंहिता असल्यानं पोलिसांनी हे बॅनर तात्काळ हटवले. चंपाषष्ठीनिमित्त नाशिकच्या ओझरमध्ये श्री खंडेराव महाराज यात्रेमध्ये 12 गाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. मानाच्या मल्हार अश्वानं 12 गाड्या ओढल्या. या सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती होती.